स्माइल वेलकम सगळ्यांचं आजच्या या द्वितीय सत्रामध्ये खूप खूप स्वागत आहे. वेलकम 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 यू ऑल. सो कालच्या सेशन बद्दल लिंक ओपन होत नाहीये. एक मिनिट, जरा लिंकचा काय प्रॉब्लेम झाला. इनव्हाइट, कॉपी इनव्हाइट लिंक. बॅच परत लिंक शेअर केली मी. ओके. सो कालचा सेशन नंतर जी एक्टिविटी कोणी कोणी केली, एक बार तो भी जो भी मन में था वो सारा लिख के किसने किसने डिलीट किया, कोणी केली. कारण प्रॅक्टिस केल्याशिवाय होणार नाही. चला आदिती मॅडम, काय वाटलं जेव्हा तुम्ही ते सगळे थॉट्स एकदा कागदावर उतरून ते बर्न केल्यावर काय वाटलं? अनम्यूट करा. खूप छान वाटलं आणि मनात जे होतं ते कमी झालं आणि छान दिवस गेला. ग्रेट. म्हणजे काल आणि आज मध्ये कुछ तो हलका हुआ है. हो हो बरोबर आहे. जे ओझं होतं, जे बऱ्याच वर्षापासून आपण ठेवलेलं होतं, ते कुठेतरी आज आपण रिमूव्ह केलं. हो. ओके. चला, ज्यांना आवाज येत नाही, माझ्याकडनं आवाज ओके आहे. थोडं तुमचं नेटवर्क चेक करा. चला, सो आज आपण या सेकंड डेच्या आपल्या सेशनला सुरू करतोय. लेट मी शेअर द स्क्रीन. तर काल आपण अफर्मेशन हा टॉपिक घेतला होता. आता आपलं व्हिज्युअलायझेशन चालू होतं. काल आपण एक वाक्य म्हटलं होतं, वाक्य सगळ्यांनी रीड केलेलं होतं, सफेद हाती दिमाग में नहीं सोचना है. पण आपण काय करतो, जीवनामध्ये पाहिजे एक गोष्ट असते पण व्हिज्युअलाइज एक करत असतो. समजा आपल्या कुटुंबातील एखादा व्यक्ती बाहेर गेलाय आणि त्या व्यक्तीला यायला 2 तास उशीर झाला. कुठले विचार येतात मनात? पॉझिटिव्ह और निगेटिव्ह? 4 तास झालेले आहे, फोनही लागत नाही, अजून कोणते विचार येतात? अधिक अधिक नकारात्मकता वाढत असते आणि विचारांसोबत वी कॅन, म्हणजे आपण त्या सगळ्या गोष्टी व्हिज्युअलाइज करायला लागतो. काही झालं असेल असे दृश्य, नकारात्मक दृश्य आपल्या डोळ्यासमोर देखील यायला लागतात. होतं असं. म्हणजेच काय म्हटलं काय जातं, मन चिंती ते वैरीन चिंती. आणि जसं मी काल सांगितलं की छोटं बाळ जेव्हा चालायला शिकतं, त्याच्या मागे धावणारी आई किंवा आजी काय म्हणते, अरे थांब पडशील, थांब पडशील. 2-3 वेळा पडशील म्हणत नाही तर मुलगा धप्पकन पडतो. अगदी त्याच पद्धतीने ज्या गोष्टींचं आपण सतत सतत रिपिटेशन करतो, ती चांगलं रिपिटेशन होई असेल तर जीवनात चांगलं घडेल. आणि जर आपलं रिपिटेशन हे नकारात्मकतेचं असेल तर जीवनामध्ये निगेटिव्हिटी येणार आहे. तर आपलं आयुष्य आहे, चॉईसही आपली आहे की पुढच्या जीवनामध्ये आपल्याला पॉझिटिव्हिटी पाहिजे की नकारात्मकता पाहिजे. रिमूव्ह, ज्यांना आवाज येत नाहीये रिमूव्ह करून परत रिजॉइन करायचा प्रयत्न करा, आवाज येईल. ओके. सो त्यानंतर आहे आपलं ते म्हणजे मेडिटेशन. कोण सांगेल मेडिटेशन म्हणजे काय? कोण सांगेल व्हॉट इज मेडिटेशन? रेज युअर हँड. मेडिटेशन कोण सांगेल? काय आहे तुमच्या मदतीने, म्हणजे तुमच्या मनामध्ये जी भाव आहे, मेडिटेशन म्हणजे काय? सेल्फ फोकसिंग. ओके, पॉझिटिव्ह. आणखी? हा, कल्पना मॅडम अनम्यूट करा. काय आहे मेडिटेशन? काही न करणं म्हणजे मेडिटेशन करणे. शांत राहणे, कुठलाही विचार न करणे म्हणजे मेडिटेशन करणे. ओके, ठीक आहे. अजून कोणी? आत्मचिंतन अजून? हा बोला मैत्रेय मॅडम, काय आहे मेडिटेशन? मेडिटेशन म्हणजे एखाद्या ठिकाणी शांत बसून आपल्या मनातील नकारात्मक विचार काढून टाकणे, म्हणजे म्हणतो ना शून्यात जेव्हा फोकस करणे, एकट्यात असतात एकाग्र तेव्हाच तर करणे. डोक्यात जास्ती विचार फिरतात मॅडम. काय एकट्यात बसून आपण विचार करणार ध्यानाचा? अख्ख्या दुनियाचे विचार तुम्हाला जिथे एकटे असल्या तिथे
सगळ्या दुनियाभराचे विचार आपल्या डोक्यात येतात की नाही येत? हो. कोणत्या याच्यात? भगवान बुद्धांना 12 वर्ष लागले एकट्यात राहून ध्यान संपन्न होण्यासाठी. जी रेकी आपण शिकणार आहे ती रेकी ज्यांनी इन्व्हेंट केली त्यांना 21 दिवस अन्न पाणी सोडून जेव्हा ध्यान केलं तेव्हा त्यांना सगळी ऊर्जा प्राप्त झाली. मग आणि आपल्यासारखे सांसारिक लोक जेव्हा एकट्यात बसतात तर सगळ्या दुनियाभराचा विचार करतात की नाही करत? हो. फ्री असतो का आपण? उलट त्याच वेळेस जास्तीचे विचार आपल्या माइंड मध्ये डोकावतात आणि ते डोकवलेले विचार आपल्याला अधिक नकारात्मक ऊर्जांमध्ये खेचत असतात. आता मी माझ्या एवढ्या अनुभवातनं तयार केलेली ध्यानाची व्याख्या तुम्हाला समजून सांगते. माझ्या दृष्टीने मेडिटेशन काय आहे. मेडिटेशन म्हणजे ध्यान हा त्याचा शब्दशः अर्थ झाला. जे आपण प्रत्येक श्वासासोबत करू शकतो ते ध्यान. म्हणजे वर्तमानाच्या क्षणांना आता 274 लोक 275 लोक ऍट प्रेझेंट क्लासला प्रेझेंट आहे. ठीक आहे. आता 274 लोकांपैकी किती लोकांचं 100% लक्ष इथे आहे का? 100%. आता ज्यांचं 100% लक्ष इथे आहे याचाच अर्थ काय? ते एक प्रकारची ध्यान साधना करून राहिले आहेत, कारण त्यांचा 100% फोकस क्लासवर आहे. आता तुम्ही बऱ्याच वेळेस मुलं अभ्यास करतात, केव्हा त्यांना फायदा होईल? जेव्हा त्यांचं अभ्यासामध्ये लक्ष राहील. त्या वर्तमानाच्या क्षणांमध्ये ते करत असलेले अभ्यास जेव्हा मन लावून करतील तेव्हा त्यांच्या फोकस तिथे येईल आणि त्यांना तिथे रिझल्टही चांगला येईल. तर सगळ्यात महत्वाचं काय आहे? त्यांचा तो फोकस तिथे सकारात्मक असणं खूप गरजेचं आहे. दुसरं सगळ्यात महत्वाचं की जर आपण भाजी जरी चिरतोय तर तीच जर आपलं त्या भाजी चिरण्याकडे लक्ष नसेल, डोक्यामध्ये वेगळा विचार चालू असेल तर ती सुरी आपल्या हातावर बसत असते. चुकून गाडी चालवून राहिले तिथे काय लिहिलेलं असतं रोडवर? नजर हटी दुर्घटना घटी. म्हणून आपल्याला प्रत्येक वेळेस काय करायचं आहे तर आपला जो फोकस आहे तो पॉझिटिव्हिटीकडे असणं खूप गरजेचं आहे. जेव्हा आपला हा फोकस 100% पॉझिटिव्हिटीकडे असेल तरच आपण आपल्या कुठल्याही कामामध्ये सक्सेस मिळवू शकणार आहे. आता याच्यासाठी मी एक सुंदर प्रॅक्टिकल तुमचं घेणार आहे मेडिटेशनचं. ठीक आहे. की जर तुमचा फोकस असला तर तुम्ही कशा पद्धतीने कुठलंही सकारात्मक क्रिएशन करू शकता. थोडं पाणी पिऊन घ्या. मी प्रत्येक मेडिटेशनच्या वेळेस पाणी प्यायला सांगते. सगळ्यांनी पाणी प्यायचं आहे. चला पाणी प्यायचं सगळ्यांनी थोडं. चला सगळ्यांनी डोळे बंद करायचे आहे. संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांवर. संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांवर. कल्पना करायची आहे येणारा प्रत्येक श्वास आपल्याला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. जाणारा प्रत्येक श्वास आपला शरीर, मन, 7 चक्राने आवरातील सर्व प्रकारची नकारात्मकता कायम स्वरूपी काढून टाकत आहे. जाणारा प्रत्येक श्वास शरीर, मन, 7 चक्राने आवरातील सर्व प्रकारची नकारात्मकता कायम स्वरूपी काढून टाकत आहे. आता बघा आपल्या हातामध्ये एक सुंदर गुलाबाचं फूल आहे. सुंदर गुलाबाचं फूल. अगदी कोणीतरी पहिल्यांदा तुम्हाला दिलं होतं तेच ते फूल आहे. बघा त्या फुलाचा रंग कसा आहे.
कोणत्या रंगाचं आहे ते फूल, त्याचा आकार कसा आहे, कळी स्वरूपात आहे, अर्ध उमललेला आहे की पूर्ण उमललेला आहे. बघा, त्या फुलाकडे बघताच मनामध्ये एक छान प्रसन्नता आलेली आहे. त्या फुलाकडे बघताच एक छान प्रसन्नता आपल्या मनामध्ये जागृत झालेली आहे. एक सुंदर प्रसन्नता आपल्या मनामध्ये ऍक्टिव्हेट झालेली आहे. हळूवार ते फूल चेहऱ्याजवळ घ्यायचं आहे. हळूवार ते फूल चेहऱ्याजवळ घ्यायचं आहे. बघा, याचा सुगंध किती छान आहे. बघा, या फुलाचा किती सुंदर सुगंध आहे. आणि त्या सुगंधाकडे बघताच काही छान गोड आठवणी आपल्या जागृत झाल्या आहेत. आणि चेहऱ्यावर एक अलगद सुंदर हसू आलेलं आहे. एक निरागस असं हास्य आपल्या चेहऱ्यावर उमटलेलं आहे. व्हेरी गुड. कीप स्माइलिंग, कीप स्माइलिंग, कीप स्माइलिंग, कीप स्माइलिंग. याच स्माइल सोबत हळूवार डोळे उघडायचे आहेत. हळूवार डोळे उघडायचे आहेत. आणि कुणाला रंग, सुगंध जाणवला आहे त्यांनी चॅटबॉक्स मध्ये टाईप करायचं आहे. काय जाणवलं? कुणाला फुल दिसला, कुठल्या रंगाचा होता, सुगंध जाणवला की नाही जाणवला? हा विजया मॅडम बोला, काय जाणवलं? अनम्यूट करा विजया मॅडम. हो हो. काय जाणवलं? सुगंध जाणवला. आणखी? सुगंध जाणवला आणि येलो कलरचं फूल म्हणजे माझ्या हातात आहे आणि पूर्ण उमललेलं आहे आणि एकदम सुगंध, मंद सुगंध, खूप छान वाटलं. आता बघा ना, इथे सुगंध फूल होतं ओरिजिनल कुणाचकडे, इकडे पण सुगंध. खरंच नाही, अंगाला काटा येते अगदी. तरी देखील तुम्ही तो सुगंध अनुभवला, त्या फुलाचा रंग अनुभवला, ते फूल अनुभवलं. याचाच अर्थ काय? आपल्या माइंड मध्ये जे पाहिजे ते क्रिएट करण्याची शक्ती ईश्वराने दिलेली आहे. पण आपण मनुष्य त्या शक्तीचा वापर न करता दुःख, आजार, त्रास, कमतरता याचाच गुणगान करत असतो. आणि म्हणूनच आपल्याकडे तेच क्रिएशन होत असतं. जर आपण त्याच्या जागी काय पाहिजे आहे त्याचं चिंतन करत बसलो, चिंता न करता, तर नक्कीच ती गोष्ट रिपीटेडली जेव्हा आपण म्हणतो तर ती आपल्या लाईफमध्ये प्रत्यक्षात उतरत असते. मी जे तुम्हाला येलो पेजेसचं सांगितलेलं आहे. हा बोला विजया मॅडम. नाही म्हणजे हे सगळं जे संकट, कष्ट जे आहे ते आपण ओढून घेतल्यासारखं वाटायला लागलं आता तुमच्या सांगण्यावरून. असं वाटतंय अरे खरंच आपण हे सगळं असं गोळा केलं की काय, कचरा सगळं घरामध्ये उलट रोज काढून टाकायचं बाहेर, तिकडच गेलं आपण, असं का केलं, का जमा झालं हे सगळं, असं वाटायला लागलं. खरंच काय तुम्हाला कधीच म्हणजे डोक्यातून कधी जाणार आहे माहिती नाही, पण खूप जमा झालं एवढं खरं. म्हणून 21 दिवसात नक्की जाईल मॅडम. मी सेकंड लेवल त्याच्यासाठी जॉईन केलं मॅडम. मला ते अजून म्हणजे लेवल झालं नाही माझी बुद्धी अजून. चालेल, ग्रेट. तुम्हाला एक सांगते, आम्ही शाळेत होतो 8वी 9वी 10वीला. आमचे एक क्लास टीचर होते. आता जसं शिक्षकांना ट्युशन घ्यायला मनाई आहे तसं त्यावेळेस नव्हतं. तर आमचे क्लास टीचर होते आणि त्यांचा फर्स्ट फ्लोअरवर फ्लॅट होता, तिथे ते आमचा क्लास घ्यायचे. त्यांनी आम्हाला एक नियम दिला होता. तो नियम असा होता की त्यांची पहिली पायरी चढताना तुमच्या डोक्यात जेवढेही विचार आहे म्हणे बाहेरच्या जगातले, ते सगळे काढून त्याचं गाठोडं बांधून तिथं ठेवून द्यायचं म्हणे. मग अगदी अभ्यास करायच्या विचारांनी प्रत्येक पायरी चढून क्लासला बसायचं आणि पूर्ण क्लास ग्रहण करायचा म्हणे. क्लासवरून गेलात मग तुम्हाला पाहिजे आहे का ते गाठोडं, तर ते घेऊन जायचं. आणि याच्यातच मी एक सुंदर एक व्हिडिओ बघितलेला होता. हे तर आम्ही तेव्हापासून तर ते शिकलेच मी, पण एक सुंदर व्हिडिओ बघितलेला होता. एका व्यक्तीच्या घरासमोर एक झाड होतं. त्याच छोटीशी गोष्ट आहे, पण तुम्हाला बघा खूप सुंदर त्याचं लाईफ मध्ये तुम्ही अनुभव करू शकाल. त्या व्यक्तीच्या घरासमोर झाड होतं. तो रोज त्या झाडाच्या समोर जायचा, एक असं काहीतरी उचलायचा आणि मग समोर कामाला निघून जायचा. कामावरनं परत आला की मग तो झाडाला काहीतरी ठेवायचा आणि मग घरात जायचा.
त्याला एक दिवस विचारलं एका व्यक्तीने की मी रोज तुम्हाला बघतोय की तुम्ही नेमकं हे काय करताय, रोज तुम्ही या झाडावर तर काहीच नाही, मग इथून काय उचलता काय घेऊन जाता. बघा म्हणे, मी जेव्हा इथून जातो सकाळी तेव्हा माझ्या जबाबदाऱ्या ज्या ऑफिसच्या बद्दल आहे, माझ्या प्रोफेशनल ज्या काही जबाबदाऱ्या आहेत त्या मी इथून उचलून घेऊन जातो, आणि जेव्हा मी घरात परत येत असतो तेव्हा मी या झाडावर परत त्या जबाबदाऱ्या टांगतो, कारण मला माझ्या कुटुंबाचा आनंद हवा आहे. जर मी त्या कामाच्या तणाव, कामाच्या जबाबदाऱ्या घरात घेऊन गेलो तर मी कुटुंबासोबत कधी आनंदी राहू शकणार नाही. एक छोटासा प्रयोग. आणि म्हणून आपल्याला देखील आपल्या जीवनामध्ये कुटुंबात राहताना कुटुंबात जगायचं. एकदा मी मुंबईला गेली होती आणि फॅमिली सोबत आम्ही एका हॉटेलमध्ये गेलो. हॉटेलमध्ये गेलेलो असताना बाजूलाच एक फॅमिली येऊन बसली. आम्ही पण 4 लोक होतो, ते पण 4 लोक होते. 4 लोक आले आणि ऑर्डर दिला त्यांनी, आणि जोपर्यंत ऑर्डर येत होता चौघांच्या खिशातनं 4 मोबाईल निघाले. संडे होता, फॅमिली सोबत ते आले असतील आणि मोबाईलवर त्यांचं चॅटिंग वगैरे जे काही आहे ते सगळं चालू झालं. आणि ऑर्डर आली, त्यांनी ते सगळं ज्यूस बीस ते बोलवलेलं होतं ते घेतलं, परत मोबाईल घेतले आणि निघून गेले. वेळ कशासाठी आले होते ते? फॅमिली सोबत क्वालिटी टाइम स्पेंड करण्यासाठी. पण त्यांनी काय केलं? तोच जो महत्वाचा वेळ होता, जो परिवारासोबत संवाद करण्यात होता, ते इतर लोक जे त्यांच्या जवळचे नाही आहेत, दूरचे आहेत, त्यांच्यासोबत काहीतरी रील्स आणि सगळं शेअरिंग आणि चॅटिंग करण्यात. मला सांगा, ज्या व्यक्तीचे फेसबुकवर 5,000 फॉलोअर असतील, 10,000 फॉलोअर असतील, तो गेला तर एक तरी त्याच्यातला उतरेल का? कोण येणार आहे? म्हणून फेसबुक फ्रेंड काही कामाचे नाही आहे. जे आपल्या घरात आपल्या सोबत आपले जीवलग आहेत, थोडा वेळ त्यांच्यासोबत घालवायला शिका. त्यांना त्यांच्यासोबत सहभावनापूर्वक संवाद शिकायला. आता सहभावनापूर्वक संवाद म्हणजे काय? प्रत्येक घरात आपण बोलतो, मुलांशी बोलतो, जोडीदाराशी बोलतो, घरी सासू सासरे असतील किंवा इतर कोणी मेंबर राहत असेल, प्रत्येकासोबत आपण बोलत असतो. माझा आवाज क्लिअर येतोय का? येतोय का? ओके आहे. तुम्ही तुमचं नेटवर्क चेक करा, तरी मी माईक अजून जवळ घेते. ओके. तर बघा, जे काही आपण जीवन जगत असतो ना, त्याच्यात संवाद हा सहभावनापूर्वक संवाद पाहिजे. आपण एक तर ऑर्डर देतो, नाही तर चिडचिड करतो. प्रत्येक व्यक्तीचा घरामध्ये आजकाल संवाद कसा झालाय? एक तर ऑर्डर देतो एकमेकांना, नाही तर चिडचिड करतो. संवाद कशाला म्हणतात? तुमच्या मुखातून शब्द जेव्हा दुसऱ्याच्या कानापर्यंत पोचतात तर ते आत्मीयतेचे असतात, प्रेमाचे असतात. किती असतात सांगा बरं? हो, मी एक दिवस एक काउन्सिलिंग करत होती. म्हटलं हजबंड आणि पती पत्नी बद्दल बोलणं चालू होतं, काउन्सिलिंग, फॅमिली काउन्सिलिंग होतं. त्यांना म्हटलं की मायेनी, प्रेमाने डोक्यावर हात शेवटचा केव्हा फिरला? म्हटलं तुमच्या प्रेमाने डोक्यावर हात केव्हा फिरला? उत्तर द्यायला वेळ लागला, आठवत नाही म्हणे. आपण एकाच घरात राहतो, पण सहभावनापूर्वक संवाद करण्यासाठी एका मनापासून दुसऱ्या मनापासून संवाद, मुलांना आदेश न देता जर आपण त्यांच्याशी एक संवादाचं बॉन्डिंग केलं. आज आई वडिलांनी रागवलं, मुलं चुकीचं नाही. आता आमच्या फायनल एक्झाम चालू होती मागच्या आपल्या मार्च एंडिंग मध्ये. 8व्या वर्गातली मुलगी शाळेत चिटिंग करताना सापडली. हुशार मुलगी होती म्हणते, आणि चिटिंग करताना सापडली. आई वडील दोघे नोकरीवर, संवाद करायला घरी कोणीच नव्हतं ना. आई वडील दोघे जॉब करणार होते, संवाद करायला जे काही तिला शाळेत फ्रस्ट्रेशन झालं, आई वडील दोघे नोकरीवर गेले होते. पोरगी शाळेत आली, बॅग ठेवली आणि समोरच्या फ्लॅट मध्ये गेली. 7 मजली घर होतं, फ्लॅट होता, त्याच्यावरून उडी मारली, आपली जीवन यात्रा संपवली. माझा आवाज येत नाहीये का? नो व्हॉइस. एक मिनिट, आपण माईक चेंज करू. आता येतोय? आला? याला थोडस बाजूला करून टाकू, हा आज बोलत नाही म्हणतो. चलो, मी गोष्ट सांगत होती. आमच्या शहरात एक 8व्या वर्गाची मुलगी, मार्च एंडिंग मध्ये शाळा चालू होती,
आणि एक्झाम चालू होती, तिची फायनल एक्झाम, आणि ती चिटिंग करताना वगैरे काहीतरी शाळेत सापडली. शिक्षकांनी काय ती पनिशमेंट द्यावं लागेल. आई वडील दोघेही नोकरी करणार होते, घरी त्या मुलीसोबत संवाद करणारं कोणीच नव्हतं, कारण आजकाल आजी आजोबा पण फार रेअर घरांमध्ये भेटतात. तर त्याच्यामुळे तिच्याशी बोलायला कोणीच नव्हतं. पोरगी घरात बॅग ठेवून घरी आली, म्हणजे घरी आली, बॅग ठेवली, वर समोरच्या फ्लॅट होता, त्यांच्या घराच्या समोर एक फ्लॅट होता, 7 मजली, त्या फ्लॅट वर चढली आणि तिथून उडी मारली, जीवनयात्रा संपवली. का बरं असं होत आहे? सहभावनापूर्वक संवाद नाहीये. जर मन मोकळं करायला विश्वासाने कोणीतरी घरात असतं तर खरंच असं घडलं असतं का? ते आई वडील दोघंही राबतात कशासाठी आहे? त्या मुलीला सगळ्या काही सुखसोयी उपलब्ध करून देण्यासाठी. आणि म्हणून सांगते की आपल्याजवळ जेवढा पैसा आहे ना, त्या पैसा किंचित थोडा कमी आला तरी चालेल, पण ज्या कुटुंबामध्ये, ज्या नात्यांमध्ये आपण जगतो, त्या नात्यांमध्ये जर आपण प्रेम, विश्वास आणि आदर निर्माण करू शकलो नाही ना, जीवन शून्य आहे. बघा आपल्या जीवनाकडे की किती नातेसंबंध आपले असे आहेत. शेवटचं मनमोकळं केव्हा असला होता? विचारा स्वतः प्रश्न. वो प्लास्टिक स्माइल तो कोई भी देता है आजकाल. कोणी समोर भेटलं, थोडस दूरचं ओळखीचं भेटलं की छान दाखवण्यासाठी स्माइल. खरंच आतून आलेलं असतं का स्माइल? विचारा बरं. समोरचा प्रत्येक व्यक्ती जेव्हा तुम्हाला दिसतो, नाही, आपण या 10 दिवसांमध्ये मी प्रॉमिस करते तुम्हाला त्या स्माइल पर्यंत पोहोचवणार आहे. त्याच्यासाठी मंडेचं जे आपलं उद्या आपलं सेशन होणार नाहीये, कारण मी जे तुम्हाला बोलली होती की माझं एक महत्वाचं काम आहे, ते मला उद्याच जायचंय. तर त्याच्यामुळे आता आपलं सेशन मंडेला होणार. तर मंडेला मी तुमचे पॉवरफुल मेडिटेशन घेणार आहे, पास्ट लाईफ मेडिटेशन. पास्ट लाईफ मेडिटेशन मध्ये आपण काय करणार आहे की आपल्या त्या मेडिटेशन मधनं तुमच्या पास्टच्या ज्या काही कटू आठवणी आहेत, अगदी कोणीतरी बोललेलं असेल किंवा तुमचा पास्टचा काळ खूप कटू आठवणींचा असेल, खूप दुःख तुम्ही सहन केलेलं असेल, जब तक आप खाली नहीं होंगे तो पॉझिटिव्हिटी आपण ग्रहण करू शकणार का? आणि म्हणून अपना पूरा माइंड खाली कर देना होते. कळत नकळत जर कोणी आपल्याला त्रास दिलाय त्यांनाही माफ करायचं आहे, आणि कळत नकळत आपण कुणाला त्रास दिला असेल तर त्यांची माफी मागून घ्यायची आहे. असं एक सुंदर मेडिटेशन, महत्वपूर्ण या सेशनचं मेडिटेशन आहे, पास्ट लाईफ मेडिटेशन. ते आपण मंडेला घेणार आहे. आता 2 दिवसाची गॅप येणार आहे, म्हणून विचार करू नका की परत मंडेला कसं जॉईन करायचं. 10 दिवस कंटिन्यू राहाल, बेनिफिटची गॅरंटी माझी आहे की पहिले 2 महत्वाचे मेडिटेशन घेणार आहे आपण. पहिलं सोमवारी घेणार आहे आपण पास्ट लाईफ मेडिटेशन. त्याच्यात आपल्या सगळ्यात जेवढ्याही पास्टच्या कटू आठवणी आहे त्या आपण डिलीट करून टाकणार आहे. त्याच्यानंतर महत्वाचं मेडिटेशन घेणार आहे 7 चक्र. जेव्हा मी तुम्हाला शिकवणार तर 7 चक्रात तुमच्या शरीर लेवलवर ज्या काही वेदना आहेत, शारीरिक लेवलच्या ज्या काही वेदना आहेत तुमच्या, त्या सगळ्या वेदनांना काढून तिथे एक पॉझिटिव्ह हिलिंग एनर्जी आपण क्रिएट करणार आहे. प्रत्येक चक्राला ऍक्टिव्हेट करण्याचं एक मेडिटेशन करणार आहे. आणि तुमच्या चेहऱ्यावर बगैर किसी कामना से वो इनर स्माइल हम क्रिएट करने का काम करने वाले, इनर स्माइल. तर या सगळ्या गोष्टी या लाईव्ह सेशन मध्ये घडणार आहे. औरा जे म्हटलं की औरा बघू शकणार आहे, क्लीन करू शकणार आहे, हील करू शकणार आहे, औरा स्वतःचा आणि दुसऱ्यांचा फील करू शकणार आहे. या सगळ्या गोष्टी आपण या क्लासमध्ये बघणार आहे. पण त्याच्यासाठी तुम्हाला पुढचे सगळे सेशन रेग्युलर अटेंड करावे लागतील. ठीक आहे, नुसतं व्हिडिओ बघून होणार नाही. चला, तर आपण मेडिटेशन म्हणजे प्रत्येक श्वासासोबत केलं जाणारं ध्यान हा विषय बघितला. आता सगळ्यात कारण जी काही मी प्रॅक्टिस सांगते 21 दिवस का बरं सांगितली, कारण न्यूरोप्लास्टिकचा नियम आहे, आपल्या ब्रेनच्या न्यूरॉन्सचा हा नियम आहे की कुठलाही जेव्हा तुम्ही एक थॉट आपल्या माइंड मध्ये क्रिएट करता तर तो हॅबिट मध्ये कन्वर्ट व्हायला 21 डेज घेतात, आणि त्याचा रिझल्ट दिसायला 60 डेज लागतात, आणि त्याच्यानंतर 90 डेज मध्ये तुम्हाला पूर्ण तुम्ही त्या एनर्जीशी फुलफिल होतात. म्हणून अगदी कुठल्याही आजारावर 20 वर्ष जुना वर्ष आजार आहे, तुम्हाला कुणाला थायरॉइड असेल, शुगर असेल किंवा मोठाले आजार आहे, त्या सगळ्या आजारांवर रिझल्ट तुम्हाला 90 डेज मध्ये खूप चांगला दिसतो. म्हणून फक्त 2 वेळचं जेवण म्हणजे 10वी 12वीचा अभ्यास म्हणून रेकीला स्वीकारायचं नाही. ते पुस्तकं परीक्षा झाली रिझल्टच्या पहिलेच पोरं टाकून देतात, बरोबर आहे.
आपल्या वेळेस भीती वाटायची पास होणार की नाही होणार. आजकाल मुलांचा कॉन्फिडन्स एवढा वाढलेला आहे, परीक्षा झाल्या झाल्या पुस्तकांपासून बाय बाय करून टाकतात. तर त्याच्यामुळे हे जे सगळे आहे न्यूरोप्लास्टिकचा नियम आपल्याला 90 डेज फॉलो करायचा आहे. सो कोण कोण रेडी आहे येणाऱ्या 21 दिवसात आपल्या जीवनाला संपूर्ण सकारात्मकता, पॉझिटिव्हिटी आणि आनंदाशी जोडण्यासाठी कोण तयार आहे? चला रेडी आहात मग? व्हेरी गुड. जेवढे लोक आहेत आता 336 335 लोक क्लासमध्ये आहे, सगळे जर रेडी असतील तर आता मी तुम्हाला एक होमवर्क देते. आत्ता क्लास प्रॅक्टिकल तुम्हाला आत्ता क्लासवर करायचं आहे. ते म्हणजे आपल्या जीवनात जेवढ्याही तुमच्या जवळ जबाबदाऱ्या आहे त्या जबाबदाऱ्या ऑन पेपर लिहून काढायच्या आहेत आत्ता. चला लिहा बरं सगळ्यांनी. तुमच्यावर कोणत्या कोणत्या जबाबदाऱ्या आहे लिखना आहे, हर एक ने लिखना आहे. तुमच्या जबाबदाऱ्यांचा क्रम लिहायचा आहे. राईट डाऊन फास्ट. चला लिहायचं प्रत्येकाने, कोणीच थांबायचं नाही आहे. सगळ्यांनी लिहायचं. झालं का लिहून? ज्यांचं लिहून झालं त्यांनी हँड रेज करा. ओके. रुपाली तायडे मॅडम अनम्यूट करा. पहिल्या जबाबदाऱ्या वाचा. येस मॅम. वाचा लवकर. मुलांना स्वतः सांभाळणे. दुसरी जबाबदारी की स्वतःने कमवणे. तिसरी जबाबदारी ही मॅडम की एकटीनेच मुलांना सांभाळणं, घरातली सर्व कामे सांभाळून, आणि विशेष म्हणजे जॉब पण करायचा, मुलांना पण सांभाळायचं, त्यांना त्यांची प्रत्येक गरज पण आपणच पूर्ण करायची विदाउट हजबंड. ओके. नेक्स्ट सोनी मॅडम. मॅडम सर कोण आहे? व्हिडिओ बंद आहे. सांगा तुमच्या जबाबदाऱ्या काय आहे. अनम्यूट करा. मॅम बोला. माझी जबाबदारी पहिली तर माझ्या मुलाची जबाबदारी माझ्यावर, कारण माझे हजबंड दुसऱ्या देशात असतात. तर त्यामुळे एकट्याने मला त्याला सांभाळायला लागतं आणि त्याला मोठं करायला लागतं. परत जॉबची रिस्पॉन्सिबिलिटी आहे, माझी स्वतःची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. म्हणजे मला स्वतःला हेल्थला आणि माझ्या करिअर मध्ये प्रोग्रेस करण्यासाठी ती एक जबाबदारी आहे माझ्यावर. तर या अशा जबाबदाऱ्या आहेत. लक्ष्मी मॅडम अनम्यूट करा. सांगा जबाबदाऱ्या. स्वतःला अपडेट करणे, स्वतःला वेळ देणे, मुलांची जबाबदारी पार पाडणे, मुलांच्या सगळ्या गरजा पूर्ण करणे. क्लास रिपीट करत आहे का तुम्ही? हा, म्हणून माझा फर्स्ट व्यवस्थित आला नाही, तुमचा आवाज ब्रेक होत होता. ओके 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 ठीक ठीक. तुमच्या उत्तरावरूनच लक्षात आलं क्लास रिपीट करत आहे म्हणून. हा बोला सर.
अनम्यूट करा. आयफोन नावाने जे सर जॉईन आहे त्यांनी अनम्यूट करा. अनम्यूट नाही होते का सर? मनीषा मॅडम अनम्यूट करा. येस मॅम. हा बोला. पहिली जबाबदारी घर व्यवस्थित आणि नीटनेटके ठेवणे. दुसरी जबाबदारी मुलांना सांभाळणे. तिसरी जबाबदारी स्वतःची काळजी घेणे आणि स्वतःसाठी वेळ काढणे. चौथी जबाबदारी घरच्या सर्वांची व्यवस्थित काळजी घेणे. पाचवी जबाबदारी. तुमचाही क्लास रिपीट होतोय का? नाही मॅम, फर्स्ट टाइम. ओके चल ठीक आहे, थँक्यू. आता बघा, सगळ्या ज्यांनी मोस्टली ज्या जबाबदाऱ्या सांगितल्या तर त्याच्यात फक्त दुसऱ्या तिसऱ्या नंबरवर मनीषाच्या मॅडमच्या याच्यात त्या होत्या आणि या आधीच्या मॅडम लक्ष्मी मॅडम स्वतःची जबाबदारी घेतलेली होती. आता सगळ्यात महत्वाचं ज्या तुम्ही जबाबदाऱ्या लिहिल्यात, एक गंमत तुम्हाला सांगते. इथे क्लिअर हिंट दिलेली होती तुम्हाला. काय हिंट होती? आप कहां पर हो. दुनिया को खुश करने की सारी जिम्मेदारी मेरी है, अशा ह्याच्यात आपण जगतो. अरे दोस्तों, सबसे पहिले खुद की खुशी, खुद की सेहत पर ध्यान दो. जेव्हा तुम्ही 100% स्वस्थ असाल तरच तर तुम्ही सगळ्या जबाबदाऱ्या घेऊ शकाल ना. मनाने स्वस्थ आहे, शरीराने स्वस्थ आहे, तेव्हा तुमच्यावर कितीही जबाबदाऱ्या आल्या तरी तुम्ही त्या यशस्वीरित्या पेलू शकाल. पण विचार करा, ज्या दिवशी त्या घरातली महिला आजारी असते, एका दिवसात घर अस्वस्थ होतं. पुरुष जर एकटा कमवणारा असेल आणि तो 2 महिने घरात बसायची वेळ आली तर त्या घराचं पूर्ण आर्थिक संतुलन बिघडून जाणार आहे. आणि म्हणून जोपर्यंत माझ्या देहात प्राण आहे तोपर्यंतच सगळं जग माझ्यासाठी आहे. ज्या क्षणी माझ्या देहातनं प्राण निघून गेला, माझ्याच घरचे 4-5 तासात मला पोचून मोकळे होणार. हे जर सत्य आपल्या प्रत्येकाला माहिती झालं तर मग सगळ्यात पहिले जबाबदारी कोणाची घ्यायची आपल्याला? कारण हा ज्या क्षणी आपण पृथ्वीवर पहिला श्वास घेतला, मी कालही सांगितलं, त्याच दिवशी आपली बॅक काउंटिंग चालू झालेली आहे. बरोबर की नाही? तुम्ही कितीही प्रयत्न केला, आता तुम्हाला माहिती आहे का सगळ्यात फास्ट श्वास कोण घेतं? कुत्र्याला श्वास घेताना बघितलं? त्याचं लाईफ स्पॅन किती आहे? 12-14 वर्ष. हळूवार श्वास घेणारा कोण आहे? कासव. त्याचा लाईफ स्पॅन किती आहे? 100-120 वर्ष. आणि मनुष्य, आणि म्हणून जेवढं घाईघाईत जीवन जगाल ना तेवढा लवकर हा देह आपल्याला टाटा बाय बाय करणार आहे. म्हणून आजपासून प्रत्येकाची सगळ्यात जबाबदारी माझ्या शरीराचं स्वास्थ्य. आपलं खरं नातं कोणाशी असेल ना ते पहिले या देहाशीच आहे. आणि म्हणून या देहाला जोपर्यंत तुम्ही स्वस्थ मस्त जबरदस्त ठेवणार नाही, तुम्ही ना चांगले आई वडील बनू शकत, ना चांगले मुलं बनू शकत, ना चांगले अजून कोणतं काम तुम्ही ज्याही प्रोफेशन मध्ये काम करता सक्सेस होऊ शकत नाही. तिथे जर सक्सेस पाहिजे आहे तर सगळ्यात पहिले वो इनर हैप्पीनेस अपने अंदर से ऍक्टिव्ह होना चाहिए. कुठलंही सकाळ झाल्यावर अरे नेमका आजचा दिवस निघाला, किती कामाचं ओझं आहे, अजून एक दिवस काढायचा आहे, या ऊर्जात जर जगत असाल काही कामाचं नाही जीवन. फक्त एक मशीनवर जर जीवन कुछ भी काम कर रहे ना, थोड़ा उसको स्माइल के साथ करो. नाहीतरी करायचं, बॉसने 4 फाईला टेबलवर ठेवल्या तर त्या कम्प्लीट करावंच लागेल. मग त्या बॉसच्या नावाने शिव्या मारून मारून ते काम करण्यापेक्षा या कामाच्या भरोशावर माझा चरितार्थ चालवत आहे आणि म्हणून त्या आनंदाने त्या कामाचा स्वीकार करा. तेच काम हलकं होऊन जाईल. जे काम ओझं वाटतं ना त्याचा आनंद म्हणून स्वीकार करा. स्वयंपाक करायचा, आता जस्ट 1 मिनिट आधी मला मेसेज आला की आज संध्याकाळी बाई येणार नाहीये स्वयंपाकाला. मग काय टेन्शन घेऊ? अरे करणं आहे छान, आज अजून काहीतरी वेगळे पदार्थ बनवून फॅमिलीला खाऊ घालायचे आहेत. चॉईस आपली आहे, लाईफ आपला आहे. पण ते कसं आहे ना, कळेपर्यंत ते म्हणतात ना आयुष्य जाते सगळं पैसे कमवण्यात आणि म्हातारपण जातं ते सगळे कमवलेले पैसे दवाखान्यात देण्यात. जर आजपासून आनंदी जगाल तर म्हातारपणात दवाखाना नाही, फॉरेन टूर होणार आहे. दुनिया घुमना है.
एकच तर लाईफ भेटलेला आहे, या लाईफ मध्ये आपल्याला सुख समाधान आरोग्य ऐश्वर्य पाहिजे आहे. ते सोडून आपण कशाला जागा दिलेली आहे. एकीकडे टेन्शन, एकीकडे ईर्ष्या, एकीकडे द्वेष, एकीकडे आजार, एकीकडे चिडचिड, एकीकडे राग. इसलिए सोमवारचं जे मेडिटेशन जे मी घेणार आहे खूप महत्वाचं आहे. डोंट मिस इट. उस दिन हमें खाली हो जाना है. त्या 5 लाईफ आणि त्या मेडिटेशनचा तुम्हाला वाटतं ना की ह्या 2 दिवसाचं सेशन, आपल्या नातेवाईकांना त्या दिवशीची लिंक पाठवा, त्यांना म्हणा की आजचं मेडिटेशन मिस नका करू. वो आपको थँक्यू बोलेंगे. कारण त्यांच्या जीवनात कुठेतरी ओझं आहे आणि ते ओझं खाली करण्यासाठी मंडेला आपण जे मेडिटेशन घेणार आहे ते खूप महत्वाचं आहे. सो डोंट मिस इट. आणि सगळ्यात महत्वाचं एक नवी लिस्ट. आजचा हा तुम्हाला होमवर्क आहे, क्लासने संपत आहे. आजचा फक्त होमवर्क देते आहे मध्ये की तुम्हाला पहिल्या क्रमांकावर स्वतः तुम्हाला आणायचं आहे आणि त्याच्यानंतर तुमच्या सगळ्या जबाबदाऱ्यांची लिस्ट करायची. का करायची आहे? कारण आपलं सबकॉन्शियस माइंड कसं आहे, एका सॉफ्टवेअर प्रमाणे काम करतो ज्याची प्रोग्रामिंग आपल्या कॉन्शियस माइंड कडनं होत असते. ज्याला प्रत्येक गोष्ट चांगलं, म्हणजे सबकॉन्शियस माइंडला चांगलं किंवा वाईट असं काहीच कळत नाही. तो अगदी आपल्या पद्धतीने काम करत असतो, स्वचलित तरीके से वो कार्य करता है. आपला प्रत्येक विचार हा सबकॉन्शियस माइंडवर महत्वपूर्ण प्रभाव पाडतो. या यूं कह सकते हैं कि हम जो कुछ भी सोचते हैं या करते हैं उससे हमारे अवचेतन मन की प्रोग्रामिंग हो जाती है. आणि म्हणून आपल्याला जे पाहिजे आहे ना ते वारंवार सबकॉन्शियस माइंडला सांगायचं आहे. जे काही पाहिजे तुम्हाला अवचेतन मनापर्यंत पोहोचवा. त्याच्यासाठी मी तुम्हाला येलो पेजवर तुमच्या पॉझिटिव्ह अफर्मेशन लिहायला सांगितलंय. रोज अगदी ज्यांना ते लिहिणं शक्य नाही तर त्यांनी, ज्यांचं ऐकल्यावर बरं वाटतं तर त्यांनी काय करायचं आहे, ते रेकॉर्डिंग स्वतःच्या आवाजात रेकॉर्ड करा आणि रोज रात्री आणि सकाळी ऐका. सबकॉन्शियस माइंड तेच करेल जे तुम्हाला पाहिजे, जे तुमचं जीवनामध्ये आनंद तुम्हाला पाहिजे. कारण व्हॉट यू फोकस ऑन ऑलवेज एक्सपांड अँड ग्रो. ज्या गोष्टीवर तुमचा फोकस असतो, रोज राग 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 रागावर फोकस कराल, आजूबाजूला रागाची एनर्जी येईल. जर तुम्ही आजूबाजूला माझ्याकडे पैसे नाही असं 100 लोकांना बोलत असाल तर तुम्हाला पैशाची कमतरता जाणवेल. त्याच्यापेक्षा जी गोष्ट तुम्हाला पाहिजे आहे त्याच गोष्टीची अफर्मेशन आणि तीच गोष्टीची पेरणी कराल तर तुमच्या लाईफ मध्ये तुम्हाला खूप मोठ्या लेवलवर पॉझिटिव्हिटी आणि प्रेझेंटेशन तुमच्या लाईफ मध्ये ती गोष्ट अस्तित्वात येणार आहे. कारण आपल्याला सगळ्यात महत्वाचं स्वतःचं बेस्ट फ्रेंड बनायचं आहे. कसंही जगला तरी आयुष्य संपणार आहे आणि म्हणून इथून पुढे जेवढेही श्वास आहे त्या पूर्ण श्वासांना आपल्याला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याशी जर जोडायचं आहे तर त्याच्यासाठी आपल्याला स्वतःसाठी वेळ काढायचा आजपासून. प्लॅन युअर 24 आवर्स. कारण जगातील प्रत्येक यशस्वी किंवा अयशस्वी व्यक्तीजवळ जगण्यासाठी 24 तासच होते. आणि म्हणून आता लक्षात घ्या, चांगल्या स्वास्थ्यासाठी 8 तासाची झोप पाहिजे आहे, अर्निंगसाठी 8 तास पाहिजे आहे. तरी देखील उरलेले जे तुमच्याकडे 8 तास आहे त्या 8 तासांना सुख, समाधान, आरोग्य आणि ऐश्वर्याच्या ऊर्जांची जोडण्यासाठी जर तुम्ही काम केलं तर निश्चितच तुमच्या जीवनामध्ये तुम्ही ते मॅग्नेट बनणार आहे जे तुम्ही स्वप्न पाहाल ते पूर्ण करू शकणार आहे. डू ड्रीम, डू डिझायर असं पॉवरफुल मॅग्नेट बनणार आहे. जीवनात प्रत्येकाजवळ संधी येत असते, एक सकारात्मक द्वार. आता जसं ग्रुपमध्ये किती लोक आहे, 1025 ग्रुप फुल आहे आपला. आता त्याच्यातले 339 लोक सध्या प्रेझेंट मध्ये क्लासला उपस्थित आहे. आता त्या 339 लोकांपैकी किती लोक कमिटेडली 10 दिवस येतील? 10 दिवस आल्यानंतर फक्त बुवाचं कीर्तन ऐकून होणार नाही. बुवाचं कीर्तन ऐकलं, 10 दिवस मान डोलवली आणि टाटा बाय बाय केलं तर मग त्याचं बेनिफिट होणार नाही. त्याच्यासाठी इथे जसं आता मी म्हटलं की 21 दिवस रोज लिहा. ज्या ज्या गोष्टी तुम्हाला नकारात्मकतेत जाणवतात त्या सगळ्या लिहा. ते कागदांना रोज आग लावा. तुम्हाला लक्षात येईल की 21 दिन बाद आप खाली हो जाओगे, कुछ भी नहीं बचेगा. एखाद्या व्यक्तीचा रागही तुम्हाला आठवणार नाही कारण ते तुम्ही रोज तुमच्या माइंड मधनं डिलीट करताय. म्हणून आजच लक्षात घ्या, डिसाइड व्हॉट एक्झॅक्टली व्हॉट. पुढच्या श्वासासोबत तुम्हाला सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य, दीर्घायुष्य पाहिजे की तेच दुःख, चिंता, तणाव, पैशाची कमतरता, नात्यांमध्ये अनबन. चॉईस तुमची आहे.
जीवन तुमचं आहे. कारण प्रत्येकाला जबाबदारी घ्यायची आहे स्वतःच्या जीवनाची. आज मला रेकीनी म्हणजे लक्षात घ्या, जे जीवन तुम्ही जगताय ना ते कुणाच्या तरी स्वप्नातलं जीवन आहे. जेव्हा तुम्हाला वाटतं ना की माझ्या जीवनात ही कमतरता आहे, लक्षात घ्या जे जीवन तुम्ही जगताय ते कुणाच्या तरी स्वप्नातलं जीवन आहे. कारण एखाद्या व्यक्तीला नवीन चप्पल घ्यायची असेल म्हणून तो दुःख करतो की आज माझ्याजवळ पैसे नाही, बरं मला पाहिजे असले चप्पल घ्यायला. थोडा विचार करा, ज्याला पाय नाही आहे ना, आपल्याला पाय आहे. आता माझ्याकडे एक सुंदर ऑफर आहे. त्या क्रिएटरने दिलेल्या प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला थँक्यू म्हणायचं आहे. मनोज सर अनम्यूट करा. जर तुम्हाला 2 करोड दिले तर 1 डोळा द्याल का? नाही मॅडम. पक्क? 5 करोडचे 2 डोळे? नाही नाही मॅडम, काहीच नाही. एखादा हात? तेच पण नाही. म्हणजे 2 करोडनी एक, तुमचा विचार करा की 2 करोड मध्ये 1 डोळाही नाही, मग तुमच्या अख्ख्या शरीराची व्हॅल्यू काय आहे? पैशांमध्ये मोजू शकता? नाही नाही. आणि काउंट म्हणून नाही करता येत पैसे. त्या क्रिएटरनी जे तुम्हाला भरभरून दिलेलं आहे बघा, तुम्ही जे जीवन जगताय ते कुणाच्या तरी स्वप्नातलं जीवन आहे. ज्याला डोळे नाही आहे त्याला सुंदर जग पाहता येत नाही, तुम्हाला जग पाहता येतं. तुमचे हातपाय सगळे काम करून राहिलेले आहे. आपल्या शरीरातला प्रत्येक ऑर्गन काम करून राहिलेला आहे आणि सगळं फ्री मध्ये दिलं त्या क्रिएटरनी. त्यांनी तुमच्याकडनं कुठलाही मोबदला घेतलेला नाहीये, पण आपण तरी त्याच्याकडे कंप्लेंट करतो, देवा माझ्यासारखं दुःख तू कोणालाच दिलं नाही. आणि म्हणून त्यांनी आज खरोखर आपल्या शरीराला स्पर्श करा, डोळ्याला स्पर्श करा, कानाला स्पर्श करा, थँक्यू म्हणा. देवा मला या डोळ्यांनी छान पूर्ण जग पाहता येतं, या कानाने मला हे सुंदर ऐकता येतं, माझे हात काम करत आहे, तोंडाने मला बोलता येतं. आणि त्या क्रिएटरचे लाख लाख आभार माना. कारण तुम्ही जे जीवन जगताय ना ज्या देहात, तो देह लोकांना भेटलेला नाहीये. लोकांच्या शरीरामध्ये व्यंगत्व आहे. आणि म्हणून आपण भाग्यशाली आहे की नाही? कधी आपण आपल्या सुंदर भाग्याचा विचारच केला नाही की आपल्याला किती काय भेटलेलं आहे. आज थंडीच्या ह्याच्यात लोकांजवळ पांघरायला नसतात, उन्हाचे चटके, लोकांजवळ प्रोटेक्शन साठी घर नाही आहे. उन्हात तानात आपल्याला रस्त्याच्या कडेवर लोक पडलेले दिसतात. आपल्याला भाड्याचं घर असेल पण डोक्यावर छत आहे, एका खोलीचं असेल पण रात्री झोपायला आसनात आहे, लोकांजवळ तेही नाही आहे. मग त्या लोकांचं स्वप्नातलं जीवन तुम्ही जगताय की नाही जगत आहे? हो मॅडम. ज्यांच्याकडे स्वतःच घर आहे, भाड्याच्या घरात राहणार, त्याला वाटतं ना माझं सुद्धा 1 BHK तरी फ्लॅट असायला पाहिजे. आणि तो जर त्याच्याकडे आहे, तुम्ही त्याच्या स्वप्नातलं जीवन जगताय. आणि म्हणून जे आपल्याकडे आहे ते खरोखर चांगलं आहे. विचार करा, आपण रोज जोडीदाराबद्दल बोलत असू, कटकट करत असू, थोडं त्यांच्याकडे बघा ज्यांच्या जीवनामध्ये एकल पालकत्व आहे किंवा एकटं जीवन जगावं लागतं. कसाही असेल तरी आपला जोडीदार आहे त्या गोष्टीचा खरोखर आनंदाने स्वीकार करा. जीवन खूप आनंदमय होऊन जाईल. कारण हे जीवन कसं जगायचं त्यांनी ते ईश्वराने आपल्याला भरभरून दिलं हो. त्याला तर आपण थँक्यू म्हणत नाही, उलट कंप्लेंट करतो की माझ्याच जीवनात एवढ्या कंप्लेंट आहे, माझ्याच जीवनात एवढा त्रास आहे. आजपासून त्याला एकदा थँक्यू तर म्हणून बघा. तुम्हाला काय पाहिजे हे सांगून तर बघा, तो नक्कीच तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी देणार आहे. जे जे तुम्हाला पाहिजे आहे ते सर्वच्या सर्व तुमच्या जीवनात मिळणार आहे. सो एक बार उसे थँक्यू तो कह के देखो. भरभरून दिलाय त्यांनी. मग आता या शरीरासाठी एक नियम, जेव्हा ताटात अन्न असतं ना, जेव्हा तुमच्या समोर ते अन्न ठेवलेलं असतं तिथे एक थँक्यू बोला. तुम्हाला रेकी जेव्हा आपण अन्न पाणीला चार्ज करायला शिकवू तर तुमच्या एका थँक्यूच्या व्हायब्रेशननी तुमच्या जीवनामध्ये खूप मोठी सकारात्मकता तयार होत असते. आणि म्हणून जे जे त्या क्रिएटरनी आपल्याला दिलेलं आहे त्या गोष्टींसाठी फक्त एक ग्रॅटिट्यूड. आज सकाळी उठल्याबरोबर देवाला थँक्यू म्हणा. काल सांगितलं की 2 कारणात आहेत की आपण जिवंत आहे आणि आपलं फॅमिली जिवंत आहे. आणि आजच्या दिवसाला पूर्ण आनंदाने जगण्यासाठी माझ्यासाठी एवढं सोपं काम आहे. मी जगू शकतो आनंदाने, मी जगू शकते आनंदाने. या पद्धतीने आपल्याला
आपल्या जीवनामध्ये एक सुंदर पॉझिटिव्हिटी क्रिएट करायची आहे. आणि म्हणून आज डिसाईड करायचं तुम्हाला जीवनात काय पाहिजे, इथून पुढे सुख पाहिजे, आनंद पाहिजे, की अजून काय पाहिजे. त्या ईश्वराने तर आपल्याला याच्यासाठी पाठवलं आहे. सर्वोत्तम सुख हे आपका जीवन है, बस इसका स्वीकार कीजिए. कलाम सरांनी खूप सुंदर वाक्य दिले जगाला. ते वाक्य आहे, रोज सकाळी उठल्यावर आरशासमोर स्वतःला सांगायचं आहे, आय एम द बेस्ट. काय सांगायचं आरशासमोर स्वतःला? आय एम द बेस्ट, आय कॅन डू इट, गॉड इज ऑलवेज विथ मी, आय एम अ विनर, टुडे इज माय डे. काय सांगायचं आहे? आय एम द बेस्ट, आय कॅन डू इट, गॉड इज ऑलवेज विथ मी, आय एम अ विनर, टुडे इज माय डे. हे युनिव्हर्सला आपल्याला कन्फर्म सांगून टाकायचं आहे. आणि हो पोनो प्रेयर म्हणायची आहे रोज. ही प्रेयर खूप पॉझिटिव्ह आहे. हे वाक्य आणि ही प्रेयर तुम्ही घरामध्ये कुठेतरी स्टिक करून ठेवा, की जाता येता तुमचं लक्ष, तुमची नजर तिथपर्यंत जाईल. आणि काय म्हणायचं आहे? आय एम सॉरी. ईश्वराला रोज काय सांगायचं आहे? आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आणि याच्या पुढे एक वाक्य अजून जोडायचं आहे, आय फॉरगिव्ह माय सेल्फ. आता तुम्हाला एक मंत्र देते. जर तुमच्या जीवनात पैशाची कमतरता, काय म्हणायचं? हे माय अर्निंग, जसं आता तुमचं अर्निंगचं जे काही टार्गेट आहे, तर त्या टार्गेटसाठी तुम्ही म्हणाल की हे माय मंथली अर्निंग ऑफ 5 लाख पर मंथ, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू, आय फॉरगिव्ह माय सेल्फ. हे माय हॅपी मॅरिड लाईफ, त्याच्यात जर काही प्रॉब्लेम असेल, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू, आय फॉरगिव्ह माय सेल्फ. आणि हे म्हणताना जर कंटाळत असेल ना, तर मंत्र देते 44 टाइम्स हे लिहून काढा. दररोज 44 टाइम्स ही अफर्मेशन. ज्याही गोष्टीमध्ये तुम्हाला हेल्थ मध्ये इम्प्रुव्हमेंट करायचं आहे, तर हे माय ऑप्टिमम हेल्थ किंवा माझं संपूर्ण आरोग्य, हे माय टोटल हेल्थ, याच्यासाठी आपल्याला म्हणायचं की हे माय हेल्थ, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू, आय फॉरगिव्ह माय सेल्फ. जेव्हा जेव्हा तुम्ही या सगळ्या गोष्टी, आजचं रेकॉर्डिंग बघा, ती प्रेयर आता मला माफ करा, आता ते मराठी ट्रान्सलेट करून घ्या तेवढं, ठीक आहे? तर त्याच्यानुसार आपल्याला जे काही तुमचे प्रॉब्लेम्स आहे, 21 दिवस कंटिन्यू तुम्ही या पद्धतीने अफर्मेशन लिहून काढा किंवा म्हणा, 101% यू विल गेट द रिझल्ट. कारण ज्या कुठल्या गोष्टी आहे प्रॅक्टिकली यूज केलेल्या आहे आणि प्रॅक्टिकली आपल्याला आपल्या जीवनामध्ये पॉझिटिव्हिटी निर्माण करायचं आहे. भगवान बुद्धांनी यासाठी म्हटलेलं आहे, हमारे विचार ही हमारा जीवन है, हम ही है हमारे जीवन के शिल्पकार, व्हॉट वी थिंक वी बिकम. सो स्टार्ट युअर पॉझिटिव्ह लाईफ फ्रॉम टुडे. आजपासनं किती लोक आहेत जे आपल्या जीवनाची एक सकारात्मक आनंदी सुरुवात करायला तयार आहेत? तर मग आपण सोमवारपासून रेकी शिकणार आहे, ठीक आहे? मंडे पासनं आपण रेकीचा क्लास करणार आहे. पण त्यासाठी आपल्याला आपल्या जीवनामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य, दीर्घासाठी सुरुवात करण्याच्या आधी पहिले जी काही निगेटिव्हिटी आहे, कुठल्याही व्यक्तीबद्दल असेल, कुठल्याही घटनेबद्दल असेल, लिहून कागदावर रोज त्याचे तुकडे करा आणि माचीसची काडी लावा. या 10 दिवसांमध्ये तुम्हाला बरंच हलकं वाटेल. 21 दिवसांमध्ये तुम्ही खूप खूप रिलीफ एक्सपिरियन्स करा. अगदी त्याच पद्धतीने जेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह अफर्मेशन लाईफला द्यायला लागाल, तर तो रिझल्ट देखील तुम्हाला मिळणार आहे. सो आज कुणाचे काही इथपर्यंत प्रश्न असतील तर आपण काही प्रश्न घेऊ आणि मग, कारण 5 मिनिटं आपल्याकडे आहे वेळ सध्या नेक्स्ट बॅच मध्ये सुरू व्हायला. एनी क्वेश्चन, एनी डाऊट? काल माझं 9:30 पर्यंत सेशन होतं, मी रेकॉर्डिंग पाठवायला विसरून गेली, मग आज मॉर्निंगला पाठवलं मी. लक्ष्मी मॅडम, काही प्रश्न आहे का तुमचा? एनी क्वेश्चन? ज्यांची हँड रेज आहे. अर्चना मॅडम, काही प्रश्न आहे का? मॅडम, सोमवारी किती वाजता ते येणार आहे? क्लासच्या टायमामध्ये मेडिटेशन रोजच्या 5:30लाच होणार आहे. सगळ्यांनी परत एकदा लक्ष घ्या, ग्रुपवर मेसेज टाकणार आहे मी. पण उद्या आणि परवा आपला क्लास होणार नाही, मी थोडं बाहेरगावी आहे, मला महत्वाचं काम आहे. मंडेला आपलं ऍज इट इज बॅच होणार आहे, तर त्याच्यामुळे मंडेचं सेशन आपण आणि मंडेचं सेशन कृपया मिस करू नका, कारण पास्ट लाईफ मेडिटेशन घेणार आहे मी. कारण ते मेडिटेशन जर तुम्ही मिस केलं तर पुढे जे मी तुमच्याकडनं पॉझिटिव्ह ऍक्टिव्हिटी करणार आहे ते ग्रहण करण्यासाठी पहिले मी खाली होणार.
जो ब्रेन का सर्व्हिसिंग आहे ना, ब्रेन में बहुत सारा भरा पडा आहे, तर त्या सर्व्हिसिंगचं ते मेडिटेशन आहे. तर सगळ्यांनी ते मेडिटेशन नक्की अटेंड करायचं आहे. ठीक आहे. 4:30लाच आपला क्लास होणार आहे. 5:30 चुकून निघालं असेल. 4:30लाच आपला नियमित वेळावर मंडेला क्लास होणार आहे. त्याच्यानंतर आपण ट्यूजडे मॉर्निंग किंवा वेनसडेला सकाळी 7 वाजता आपण रेकीचा शक्तिपात घेऊ किंवा अर्ली मॉर्निंग 5:30ला पण घेऊ. त्याची सूचना पुढे तुम्हाला ओके. ग्रुप कसा जॉईन करायचा, ग्रुप पूर्ण फुल आहे. तरी मी तुम्हाला दुसरा जो एखादा ग्रुप रिकामा असेल मला मेसेज करून ठेवा, मी तुम्हाला दुसऱ्या ग्रुपची लिंक पाठवते. कारण सध्या जो आपली बॅच 12 चालू आहे तो पूर्ण ग्रुप फुल आहे. तर त्या आधीचा ग्रुप, कारण लिंक आपण सगळ्या ग्रुपवर जनरली पाठवतो, तर तिथे आपण तुम्हाला लिंक मिळेल. ठीक आहे. मला मेसेज करा. मेसेजसाठी नंबर आहे आपला ऑफिसचा 7350246653. ज्यांनाही ग्रुप जॉईन नाही करता आला त्यांनी या नंबरवर मेसेज टाका की आम्हाला लेव्हल 1च्या ग्रुपची लिंक शेअर करा म्हणून. ठीक आहे. 7350246653 या नंबरवर मेसेज करा. म्हणजे तुम्हाला ज्यांचाही ग्रुपमध्ये जॉईन करायचं राहून गेलं असेल त्यांना ग्रुपवर जॉईन केलं जाईल. ओके. सो थँक्यू. मला ऐकून घेतलं यासाठी आपले कोटी कोटी आभार. दिव्य रेकी शक्ती आपल्या जीवनामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.